धाव काट्यांवरती दूर दूर चाले वाट असे तुझ्या जन्मी साता अशी जन्माची ही गाठ असे तुझ्या जन्मी साता अशी जन्माची ही गाठ खेळ चाली नशिबाचा भोग रोज तू परीक्षा खेळ चाली नशिबाचा भोग रोज तू परीक्षा तुझ्या जन्माला लागली अशी अग्नी परीक्षा अग्नि परीक्षा अग्नि परीक्षा अग्नि परीक्षा नाही अजून तरी काही नाही. आम्ही घरी गेलो होतो पण घरी कोणच नव्हतं. घर रिकामं होतं. मग आम्ही सगळी चौकशी सुद्धा केली. तपासणी सगळी केली घराची. पण आम्हाला हाती काहीच नाही सापडला. विक्रम भाऊजी दादा दादा अरे अरे कुठे होता असं इतके दिवस? माझा हाच प्रॉब्लेम आहे की तुला कळतच नसतं. मुक्ता हे बघ पण तू घाबरू नकोस. मोहित फक्त तुझा आणि तुझाच होणार. मला का आवडतेस? हो असं कसं म्हणताय? तुम्ही सुद्धा खूप मोठ्या संकटातून घरी सुखरूप परत आलाय. मग तुम्हाला नको ओवाळायला? आणि फक्तच घरच्या लक्ष्मीला ओवाळून कसं चालेल? ही घरची लक्ष्मी आणि आम्ही कोण? हिच्या मोलकरीण का काय? अजून दारात पाऊल नाही टाकलं तर हीच लक्ष्मी म्हणजे आम्हाला काही किंमतच नाही. सगळी किंमत या धाकट्या सोनेलाच. राधा आज आई असत्या तर त्यांनी सुद्धा खूप छान स्वागत केलं असतं ग तुझं. पण आता असू दे. आता घरात पाऊल टाक. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या घटना घडून गेल्या ना ते एक भयानक स्वप्न होतं असं समजून विसरून जा. ये आनंदाने पाऊल टाक. आज या घराला आनंदाने भरून टाक. बहिणी एक मिनिट. राधा मला आता इथे सगळ्यांसमोर तुझ्याकडून एक वचन हवं. तू मला सोडून परत कुठेच जाणार नाहीस. नाही मोहित, ती तुला सोडून आता कुठेच जाणार नाही. नक्की. अरे पण आता सगळी शाळा का फक्त इथे उंबरठ्यातूनच घेणार का? वहिनी एक मिनिट. दादाला सुद्धा ओवाळणार. तो सुद्धा मृत्यूच्या दारातून परत आलाय. आणि दादा अरे तुला सुद्धा कल्पना नाही तू असं अचानक नाहीसा झाल्यानंतर बहिणीचे काय हाल झाले होते. अरे तुझी बायको असण्याबरोबरच या घराची थोरली सून असण्याचं कर्तव्य सुद्धा तिने अगदी योग्य पद्धतीने पार पाडलं.
माहित आहे मला तिचं माझ्यावर किती प्रेम आहे ते, आणि म्हणूनच देवाला झुकावं लागलं तिच्या प्रेमापुढे. वहिनी ओवाळ ना. चला आता सर्वांनी आज चला चला. मुक्ता जरा चहाचं बघा. चला. राधा, अगं काय बघतेस? हे तुझंच घर आहे, तुझ्या हक्काचं. हे घर तुझी किती दिवस वाट बघत होतं ग. आज तू आलीस तर काय करू आणि काय नको असं झाले मला. मोहित भाऊजींच्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळाली, एक नवीन संजीवनी मिळाली ग त्यांना. पौर्णिमा अगं आत्ताच आलेत ते, त्यांना जरा आराम करू दे. विक्रम दादा, राधाला तू परत आणून आमच्या सगळ्यांवर खूप खूप उपकार केलेस. लोकेश, अरे उपकाराची भाषा करायला मी काय कोणी परका आहे का? हे बघ, आणि तसं असेल ना तर मी पुन्हा निघून जातो आणि राधालाही बरोबर घेऊन जातो. नाही रे, तसं नाही. काय झालं सांगू का? राधा परत आली आणि मला एवढा आनंद झाला ना की तुझी साधी विचारपूसही केली नाही मी. अरे माझी विचारपूस काय करायची? अरे मी जसा गेलो होतो ना तसाच परत आलोय, अगदी वन पीस. अरे पण तू कुठे होतास आणि काय करत काय होतास तू? माझा अपघात झाला होता आणि माझ्या डोक्याला मार लागल्यामुळे मी बरेच दिवस बेशुद्ध होतो. माझी अवस्था खूप बिकट होती रे, पण गावकऱ्यांनी मला वाचवलं. पण विक्रम दादा, तुला राधा नेमकी कुठे भेटली? तिकडेच लोकांचा म्हणजे गावकऱ्यांचा निरोप घेऊन येताना रस्त्यात ती मला भेटली. नशीब तुला ही दिसली आणि तू हिला घरी घेऊन आलास. अरे नशीबच म्हणायला हवेत. रागाच्या भरात मी घरातून निघून जातो काय, माझा ॲक्सिडेंट होतो काय, आणि गावकऱ्यांनी बरं केल्यावर मला निघून येताना ती भेटते काय, सगळ्या नशिबाच्याच गोष्टी. नशीब पण आणि योगायोग पण. कशाचंही समजा, पण देवाच्या मनात होतं की राधाला आणि मोहितला कधीच वेगळं नाही करायचं. राधाली आणि पुन्हा मोहितचं आयुष्य प्रकाशून निघालं आता. हो नक्कीच. राधा, अगं कसला विचार करतेस? पौर्णिमा ताई, चहा झालाय, काही खायला आणू चहा बरोबर? अगं जरा थांब, यांना जरा देवाला नमस्कार करून येऊ दे. मोहित भाऊजी चला, चल. राधा. मीरा? छे छे, यानंतर ती फक्त राधा आणि राधाच, माझ्या मोहितची राधा. मीरा आता या घरात राधा म्हणून वावरणार. शाब्बास विक्रम, तुझा प्लॅन यशस्वी झाला. इथून पुढे तर महत्वाचा डाव सुरू होणार आहे. खेळाची खरी गंमत तेव्हा येईल जेव्हा राधाची सगळी 40 कोटीची संपत्ती माझी होईल. त्या दृष्टीने लवकरात लवकर पावलं उचलायला हवीत. प्रयत्न तर करायलाच हवेत, पण अगोदर राधा या घरात रुळायला हवी. अग्नि परीक्षा
मंदाला मला खरंच कळत नाही. मी राधाच्या श्राद्धाला जाणं म्हणजे ती आपल्याला सोडून गेली आहे हे इनडायरेक्टली मान्य केल्यासारखं होईल. आणि मी ते का मान्य करू? मोहित, चुकतोयस तू. अरे विधी केले म्हणजे राधा आपल्याला सोडून गेली असं होत नाही. आणि आणि तुझ्या मनात खात्री आहे ना की राधा परतच येणार आहे? अरे मग हे विधी केले काय आणि नाही केले काय फरक पडतो? हं? आपण आपल्या विश्वासावर ठाम राहिलं म्हणजे झालं. मोहित, त्या विश्वासावर विश्वास. मोहित, भानावर ये. अरे काय करत होता? कुठे काय? मी फक्त उभा आहे इथे. मोहित, अरे तू समुद्राच्या आत जात होतास. काय करतोस? भानावर ये. काय? मोहित, ओव्हरटेकच्या वेळा. अरे तू समुद्राच्या आत जात होतास. अरे बुडाला असतास ना, मेला असतास ना. वरवर पाहताय अशक्यच वाटतंय. ही अचानक येऊच कशी शकते? म्हणजे घर सोडून गेलेला माणूस पुन्हा येऊ शकतो हे मान्य, पण जग सोडून गेलेला माणूस आणि नेमकी विक्रम भाऊजींनाच कशी काय भेटली? त्यांची इमेज आता चांगली झाली. आता सगळे किती कौतुक करत होते त्यांचं. मोहित तर आता त्यांना कधीच अंतर देणार नाही. पण एक अजूनही कळत नाहीये की ही आलीच कशी राधा. हा विचार काही केला पाठ सोडणार नाही माझा. मला शोधायला हवं नेमकं काय प्रकरण आहे ते. पण विक्रमला वरचढ होऊ देणार नाही मी. सगळ्या प्लॅन्सवर पाणी फिरलंय. पण आता नव्यानं काहीतरी ठरवायला हवं. काहीतरी व्यूहरचना शोधून काढायलाच हवी. हो साहेब, बंगल्याची लाईट चालू आहे. हां, घरची मंडळी परत आलेली दिसते. हो साहेब, एक काम करूया, मस्तपैकी 2 बियर मारून येऊ. इथे आबासाहेबांनी माझा जीव टांगलाय आणि तुला दारू सुचते वगैरे. तसं नाही, म्हटलं वेळ आहे तर आपण जाऊन मारून येऊ ना 2 बियर. आता उलट अजिबात वेळ घालून जमणार नाही. आता ह्यांच्यावर लक्ष ठेवावं लागेल, मगच पुढचा डाव खेळणं शक्य होईल. चला, म्हणजे आजपासून यांच्यावर लक्ष ठेवायचं. आजपासून नाही, आत्तापासून. अग्निपरीक्षा काय झालं पौर्णिमा? का रडतेस? आता रडू नकोस, मी आलोय ना. आय एम सॉरी. आत्ता सॉरी म्हणताय? का गेला होता तुम्ही मला सोडून? आपल्याच माणसावर एवढं रागवून जातं का कुणी? माझा नाही निदान
निदान आपल्या मुलांचा तरी विचार करायचा होता. केला ना, आणि तेवढा तुझाही विचार केला, पण नियतीला दुसरंच काही मान्य होतं आपल्याला भेटवायला. पण मला सांगा, कुठे गेला होता तुम्ही? अगं त्या दिवशी पाहिलंच ना काय झालं ते. डोक्यात राग घालून बाहेर गेलो गाडी घेऊन. कुठे जातोय, किती लांब जातोय, किती स्पीडने जातोय, काहीच भान राहिलं नाही बघ. पुढे तोल गेला आणि जेव्हा शुद्ध आली तेव्हा एका गावात होतो. पण तेव्हा पटलं की तुझी देवावरची श्रद्धाच माझ्यासाठी धावून आली. आता लांब गेल्यावर कळलं ना माझं तुमच्यावर किती प्रेम आहे ते. आणि मला सुद्धा. मला सोडून आता कुठेही जाऊ नका. नाही, मी आलेच देवाजवळ दिवाला. हो. एक मिनिट, येताना जरा चहा घेऊन येशील? आणते. जर तू हा विचार केलास तर तुझ्या हा विचार करण्यानं सगळ्यांचंच भलं होईल. तुझ्या घरच्यांचंही आणि माझ्या घरच्यांचंही. मला पैसेच हवेत ना? घ्या चैन, विका आणि पैसे घ्या. उरलेले पैसे लवकरच आणून देतो. मी तुम्हाला हे सांगायला आले की तुमचं सगळं म्हणणं मला मान्य आहे. तुम्ही सांगाल तेव्हा आपण निघूया आणि तुम्ही बोलाल तसं करायला मी तयार आहे. परत ऑफिसमध्ये जा आणि माझ्या ड्रॉवरमध्ये उजव्या साईडला माझ्या फॅमिलीचे फोटोज ठेवलेत, ते घेऊन ये. आणि ही त्याची बायको मुक्ता. मुक्ताचं आणि राधाचं जास्त काही पटलं नाही. का पटलं नाही ह्याचं कारण मलाही माहीत नाही. आणि ही माझी बायको पौर्णिमा. माझा नियतीवर विश्वासच बसत नाहीये. जगात एकसारखी दिसणारी माणसं असतात हे मला माहित होतं, पण एवढं साम्य नाही. हा नियतीचाच खेळ आहे. हुबेहूब राधाच. मीरा, तू इथेच ना, मी पुढे जातो. का? अगं, तुला असं अचानक बघितलं तर सगळे कसे रिॲक्ट होतील काही सांगू शकत नाहीये. हे बघ, मी पुढे जातो आणि बोलतो त्यांच्याशी. हे बघ, तुला नको नको ते प्रश्न विचारतील तू पुढे गेलीस तर. मी जातो आणि त्यांच्याशी बोलतो आणि मग तुला बोलवतो. तू फक्त माझ्याकडे लक्ष ठेव. मी खून केली की तू पुढे ये. ठीक आहे. ती आता घरात परत आली आहे, ह्या गोष्टीला तू महत्व दे ना. ती कुठे होती, काय करत होती, कशी होती, या गोष्टीला तू महत्व का देतेस? मुक्ता, महत्व द्यायचं तर दोन्ही गोष्टींना द्यायला हवं. काहीतरी घडलं हे नक्की, आणि ते मी शोधून काढणारच.